morning, students. Today we are going to learn the new lesson. The name of the lesson is The Boy Who Broke the Bank. म्हणजे बँक बुडवणारा मुलगा किंवा बँक मोडीत काढणारा मुलगा. आता हा जो लेसन आहे तो लेसन एका अफवेवर आधारित आहे. या संपूर्ण धड्यामध्ये बँक नोकरांचा पगार देत नाही अशी अफवा पसरवली जाते आणि मग ही अफवा पसरवल्यानंतर बँकेतील लोकांना आणि त्याचबरोबर बँकेमध्ये डिपॉझिट ठेवणाऱ्या ग्राहकांना त्याचा किती आणि कसा त्रास होतो याचं वर्णन या संपूर्ण धड्यामध्ये करण्यात आलेलं आहे. लेट्स वी लर्न दिस लेसन. आपण आता काय करूया, हा धडा शिकूया. रस्किन बॉन्ड 1934. तर रस्किन बॉन्ड हे या धड्याचे लेखक आहे. यांचा जन्म 1934मध्ये झाला. इज अँड इंडियन ऑर्थर ऑफ ब्रिटिश डिसेंट. आता हे भारतीय लेखक, ब्रिटिश वंशाचे भारतीय लेखक आहेत. ही लिव्ज विथ हिज ॲडॉप्टेड फॅमिली इन लंदोर इन मैसुरी, इंडिया. तर भारतातील मैसुरी येथील लंदोर येथे ते एका दत्तक कुटुंबामध्ये राहतात. दी इंडियन काउन्सिल फॉर चाइल्ड एज्युकेशन. तर बाल शिक्षण यासाठी जे इंडियन काउन्सिल आहे त्या इंडियन काउन्सिलनं हॅज रेकग्नाइज्ड हिज रोल इन दी ग्रोथ ऑफ चिल्ड्रन्स लिटरेचर इन इंडिया. तर भारतीय बाल साहित्यामध्ये त्यांनी जे लेखन केलं त्याबद्दल त्यांची भूमिका त्यांनी ओळखली. ही गॉट दी साहित्य अकादमी अवॉर्ड इन 1992 फॉर आवर ट्रीज स्टील ग्रो इन डेहरा. तर आवर ट्रीज स्टील ग्रो इन डेहरा या पुस्तकासाठी त्यांना 1992मध्ये साहित्य अकादमी हा पुरस्कार प्राप्त मिळाला. ही वॉज अवॉर्डेड पद्मश्री अँड पद्मभूषण रिस्पेक्टिव्हली इन 1999 अँड 2014. 1999 आणि 2014 या सालांमध्ये त्यांना अनुक्रमे पद्मश्री आणि पद्मभूषण हे पुरस्कार मिळाले. असे हे रस्किन बॉन्ड त्यांनी काय केलेलं आहे, तर दी बॉय हू ब्रोक दी बँक हा धडा लिहिलेला आहे. आणि या संपूर्ण धड्यामध्ये अफवा कशी पसरवली जाते आणि अफवा पसरवली गेल्यानंतर त्या अफवेचा लोकांना कसा त्रास होतो याचं संपूर्ण वर्णन करण्यात आलेलं आहे. Nathu grumbled to himself as he swept the steps of the Pipalnagar Bank, owned by Seth Govindram. Seth Govindram यांच्या मालकीची पिपळनगर बँक या बँकेच्या पायऱ्या झाडत असताना, स्वच्छ करत असताना नातू स्वतःशीच कुरबुरला. नातूनं काय केलं, स्वतःशीच तक्रार केली. ही यूज्ड दी स्मॉल ब्रूम हरीडली अँड केअरलेसली. बँकेच्या पतपेढीच्या पायऱ्या झाडत असताना त्यानं एक छोटा झाडू घेतलेला होता हातामध्ये आणि तो छोटा झाडू तो निष्काळजीपणे आणि घाईघाईने काय करत होता, चालवत होता. अँड दी डस्ट आफ्टर रेजिंग इन ए क्लाउड अबाव हिज हेड. आणि झाडू घाईघाईनं चालवत असल्यामुळं डस्ट, धूळ काय झालेली होती, तर त्याच्या डोक्याच्या वरती उडालेली होती आणि त्या धुळीचा एक तिथं ढग तयार झालेला होता. अँड सेटल्ड डाऊन अगेन ऑन दी स्टेप्स. आणि पुन्हा डोक्याच्या वरती उडालेली जी धूळ होती ती पुन्हा ती काय झालेली होती, तर त्या पायऱ्यांवरती येऊन स्थिरावलेली होती. अर्थातच त्या पायऱ्यांवरती येऊन पडलेली होती. As Nathu was banging his pan against the dustbin. आणि नातू
आपल्या हातातील जी सुपली होती ती सुपली तो काय करत होता, कचरा कुंडीवरती पुन्हा पुन्हा आदळत होता. सीताराम दी वॉशरमॅन सन्स पास्ड बाय. आणि नातू आपल्या हातातील सुपली कचरा कुंडीवरती पुन्हा पुन्हा आदळत असताना तेथून सीताराम हा धोब्याचा मुलगा जात असतो. सीताराम वॉज ऑन हिज डिलेव्हरी राऊंड. सीताराम हा कपडे पोहोचवण्याच्या मार्गावरती होता. कपडे पोहोचवण्यासाठी त्याच्या फेऱ्या चाललेल्या होत्या. ही हॅड ए बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लोथ्स बॅलन्स्ड ऑन हिज हेड. आणि त्याच्या डोक्यावरती नव्याने धुतलेले कपडे की जे इस्त्री केलेले होते, नव्याने धुतलेल्या आणि इस्त्री केलेल्या कपड्यांचे एक गाठोडे त्याच्या डोक्यावरती त्या गाठोड्यानं काय केलेला होता, समतोल साधलेला होता. डोंट रेज सच डस्ट ही कॉल्ड आउट नातू. आणि मग नातूला सीताराम म्हणाला, अशा प्रकारची धूळ उडवू नकोस. आर यू अनॉइड बिकॉज दे आर स्टील रिफ्युजिंग यू टू पे यू अँड एक्स्ट्रा ₹2 ए मंथ. तू प्रक्षुब्ध बनलेला आहेस, खवळलेला आहेस. आर यू अनॉइड म्हणजे तू खवळलेला आहेस, प्रक्षुब्ध बनलेला आहेस. बिकॉज दे आर स्टील रिफ्युजिंग यू टू पे यू अँड एक्स्ट्रा ₹2 ए मंथ. प्रत्येक महिन्याला ₹2 जास्तीचे देण्याचे त्यांनी नाकारलेलं आहे, ते नाकारत आहेत, म्हणून तू खवळलेला आहेस किंवा प्रक्षुब्ध बनलेला आहेस काय. आय डोंट विश टू टॉक अबाउट इट, कंप्लेन्ड दी स्वीपर बॉय. त्या झाडूवाल्या मुलानं तक्रार केली की मला याबद्दल काही बोलायचं नाही किंवा याबद्दल माझी बोलण्याची काही एक इच्छा नाही. आय हॅवंट इवन रिसिव्ड माय रेग्युलर पे. अरे सीताराम, मला माझा नियमित पगार मिळत नाही आणि मग एक्स्ट्रा ₹2 तरी बाजूलाच राहिले. अँड दिस इज दी 20th ऑफ दी मंथ. आणि आज या महिन्याची 20 तारीख आलेली आहे. हू वूड थिंक ए बँक वूड होल्ड अप ए पुअर मॅन सॅलरी. असा कोण विचार करेल की गरीब माणसाचा पगार पतपेढी थांबवेल. ॲज सून ॲज आय गेट माय मनी आय ॲम ऑफ. आणि मला माझे पैसे मिळताच मी आता इथून काय करणार आहे तर निघणार आहे, मी हे काम सोडणार आहे. नॉट अनादर वीक आय वर्क इन दिस प्लेस. आणि मग दुसऱ्या आठवड्यामध्ये मी येथे काम करणार नाही. अँड नातू बँगड दी पॅन अगेन्स्ट दी डस्टबिन सेव्हरल टाइम्स. आपल्या मुद्द्यावरती ठाम आहोत हे दाखवण्यासाठी नातूनं आपल्या हातातील सुपली कित्येक वेळा त्या डस्टबिनवरती आदळली. जस्ट टू एम्फसाइज हिज पॉईंट अँड गिविंग हिमसेल्फ कॉन्फिडन्स. नातूनं असं का केलं, आपल्या हातातील सुपली कित्येक वेळा त्या डस्टबिनवरती का आदळली, तर केवळ नातूला काय करायचं होतं तर आपला जो मुद्दा आहे, कोणता मुद्दा, तर आता आपण आपला पगार घ्यायचा आणि या बँकेतून आपण काय करायचं तर निघून जायचं, आता इथं आपण काम करायचं नाही, याच्यावर आपण ठाम आहोत हे दाखवण्यासाठी त्यानं डस्टबिनवरती हातातील सुपली पुन्हा पुन्हा आदळली, कित्येक वेळा आदळली. आणि त्याच्यातून त्याला स्वतःला काय करावायचं होतं तर आत्मविश्वास मिळवावयाचा होता. वेल आय विश यू लक सेड सीताराम. सीताराम म्हणाला, ठीक आहे, माझ्या तुला शुभेच्छा. आय विल कीप ए लुकआउट फॉर एनी जॉब्स दॅट माईट सूट यू. आणि मग तुला शोभेल, तुला साजेशी अशा नोकरीच्या शोधात मी आहे. अँड ही प्लॉडीड बेअरफूट अलॉंग दी रोड. आणि मग रस्त्यानं तो काय झाला तसाच अनवाणी तो चालत गेला. दी बिग बंडल ऑफ क्लोथ्स हायडिंग मोस्ट ऑफ हिज हेड अँड शोल्डर्स. आणि त्याच्या अंगावर, त्याच्या डोक्यावरती कपड्याचं एक मोठं गाठोडं होतं आणि त्या गाठोड्यानं नातूचे खांदे आणि डोकं यांचा बहुतांश भाग झाकून टाकलेला होता, झाकोळलेला होता. ॲट दी 4th home he visited Sitaram, heard the lady of the house mention that she was in need of a sweeper. आणि जेव्हा कपडे पोचवत असताना
जेव्हा नातू काय झाला तर चौथ्या घरामध्ये आला. ॲट दी फोर्थ होम ही विजिटेड, म्हणजे जेव्हा त्यानं चौथ्या घराला भेट दिली. सीताराम हर्ड दी लेडी ऑफ दी हाऊस मेन्शन दॅट सी वॉज इन नीड ऑफ ए स्वीपर. आणि मग सीतारामच्या कानावर त्या घरातील मालकिनीचे शब्द आले की तिला एका झाडूवाल्या मुलाची गरज होती. टाईंग हिज बंडल टुगेदर ही सेड, आणि कपड्याचं गाठोडं एकत्र बांधत नातू म्हणाला, आय नो ऑफ ए स्वीपर बॉय हू इज लुकिंग फॉर वर्क. नातू त्या चौथ्या घरातील मालकिनीला म्हणाला की मला एक झाडूवाला मुलगा माहिती आहे आणि त्यालासुद्धा कामाची गरज आहे. ही कॅन स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ, आणि पुढील महिन्यापासून तो काम सुरू करू शकतो. ही इज विथ दी बँक जस्ट नाऊ, आता तो एका बँकेमध्ये आहे. बट दे आरंट गिविंग हिम हिज पे अँड ही वॉन्ट्स टू लिव्ह, आणि ती बँक त्याचा पगार देत नाही आणि आता त्याला ती बँक काय करावयाची आहे, सोडावयाची आहे. इज दॅट सो सेड मिसेस श्रीवास्तव, आणि सौ श्रीवास्तव म्हणाल्या, असं आहे का. वेल टेल हिम टू कम अँड सी मी टुमारो, तर त्याला मला उद्या येऊन भेटायला सांग, असं सौ श्रीवास्तव सीतारामला म्हणाला. अँड सीताराम ग्लॅड दॅट ही हॅड बीन ऑफ सर्व्हिस टू बोथ ए कस्टमर अँड हिज फ्रेंड, आणि सीतारामसुद्धा आनंदित झालेला होता कारण त्यानं दोघांची सेवा पुरवलेली होती. ग्राहकाची सेवा, सौ श्रीवास्तव यांची सेवा पुरवलेली होती आणि त्याचबरोबर त्यानं नातूची सुद्धा सेवा पुरवलेली होती. होइस्टेड हिज बॅग ऑन हिज शोल्डर्स अँड वेंट हिज वे, आणि आपल्या खांद्यावर जे कपड्याचं गाठोडं होतं ते थोडंसं उडवत नातू काय झाला तर त्याच्या मार्गाने कपडे पोहोचवण्यासाठी पुढे निघून गेला. मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग, सौ श्रीवास्तव यांना बाजारहाट करावयाची होती. सी गेव इन्स्ट्रक्शन टू दी आया अबाउट लुकिंग आफ्टर दी बेबी, आणि सौ श्रीवास्तव यांना एक लहान मूल होतं आणि त्याची काळजी घेण्यासाठी सौ श्रीवास्तव यांनी त्यांच्या घरातील आयाला काही सूचना दिल्या. अँड टोल्ड दी कुक नॉट टू लेट विथ दी मिड डे मील, आणि स्वयंपाकीन बाईला सांगून टाकलं की दुपारचं जेवण करण्यासाठी तू विलंब करू नकोस, उशीर करू नकोस, असं स्वयंपाकीन बाईला काय केलं, सांगून टाकलं. देन सी सेट आउट फॉर दी पिपळनगर मार्केट प्लेस, आणि त्यानंतर सौ श्रीवास्तव पिपळनगरच्या बाजारपेठेमध्ये बाजारहाट करण्यासाठी निघून गेल्या. टू मेक हर कस्टमरी टूर ऑफ दी क्लॉथ शॉप्स, आणि कपड्यांच्या दुकानामध्ये त्यांची काय असायची तर नेहमीच ते त्या कपड्यांच्या दुकानामध्ये काय करायच्या, भेट देत असायच्या. अशा कपड्यांच्या दुकानाकडे त्या जायला निघाल्या. A large shady tamarind tree grew at one end of the bazaar, आणि बाजाराच्या एका टोकाला एक प्रचंड मोठं असं चिंचेचं झाड वाढलेलं होतं. अँड इट वॉज हिअर मिसेस श्रीवास्तव फाउंड हर फ्रेंड मिसेस भूषण, आणि या चिंचेच्या झाडाखाली सौ श्रीवास्तव यांना त्यांची मैत्रीण सौ भूषण आढळल्या. शेल्टरिंग फ्रॉम दी हीट, आणि त्या उष्मा होता, उन्हाळ्याचे दिवस होते आणि तो जो उष्मा होता तो उष्मा टाळण्यासाठी, कडक ऊन टाळण्यासाठी ते त्या चिंचेच्या झाडाच्या सावलीखाली उभा होते. मिसेस भूषण वॉज फॅनिंग हरसेल्फ विथ ए लार्ज हँकरचीफ, आणि सौ भूषण ह्या मोठ्या हातरुमालानं अंगावरती वारा घेत होत्या. सी कंप्लेंड ऑफ दी समर, त्या उन्हाळ्याबद्दल तक्रार करत होत्या. वी सी अफॉर्म्ड वॉज डेफिनेटली दी हॉटेस्ट इन दी हिस्ट्री ऑफ दी पिपळनगर, तर त्या काय सांगत होत्या तर आजवर म्हणजे पिपळनगरच्या मध्ये जे आजवर उन्हाळे झाले किंवा पिपळनगरनं आजवर जे उन्हाळे अनुभवले त्या उन्हाळ्यांपेक्षा हा उन्हाळा सर्वात कडक आहे असं ते ठामपणे सांगत होत्या. सी देन शोड मिसेस श्रीवास्तव ए सॅम्पल ऑफ दी क्लॉथ,
आणि त्यानंतर त्यांनी सौ श्रीवास्तव यांना एक त्यांच्या हातामध्ये कापड होतं, ते नमुना म्हणून आणलेलं होतं, ते त्यांनी दाखवलं. सी वॉज गोईंग टू बाय, म्हणजे जे कापड खरेदी करणार होत्या त्या कापडाचा एक नमुना त्यांच्याजवळ होता आणि तो नमुना त्यांनी काय केला, सौ श्रीवास्तव यांना दाखवला. अँड फॉर 5 minutes दे डिस्कस्ड इट, सेड, टेक्स्चर अँड डिझाईन. आणि 5 मिनिटे त्या दोघींनी काय केलं, त्या कापडाच्या रंगछटा, त्या कापडाची पोत, वीण आणि त्याचबरोबर त्या कापडावर असणारं जे नक्षीकाम आहे ते नक्षीकाम याविषयी चर्चा केली. सेड म्हणजे काय, तर रंगछटा. टेक्स्चर म्हणजे काय, तर त्या कापडाची पोत किंवा त्याला आपण वीण म्हणतो. आणि त्याचबरोबर डिझाईन म्हणजे त्या कापडावर असणारं जे नक्षीकाम आहे. तर अशा गोष्टींवरती दोघींनी काय केले, चर्चा केल्या. हॅविंग एक्झॉस्टेड दिस टॉपिक, या विषयावरती बोलून झाल्यानंतर मिसेस श्रीवास्तव सेड, सौ श्रीवास्तव म्हणाल्या, डू यू नो माय डिअर, दी सेट गोविंदराम्स बँक कांट इवन पे इट्स एम्प्लॉईज. म्हणजे तुला माहीत आहे का, सेठ गोविंदराम यांची पतपेढी नोकरांचा पगार देऊ शकत नाही, ही गोष्ट तुला माहिती आहे का, माहिती झाली आहे का. ओनली धिस मॉर्निंग आय हर्ड ए कंप्लेंट फ्रॉम देअर स्वीपर. आणि आज सकाळीच मी एका झाडूवाल्या मुलाकडून ही तक्रार ऐकली, माझ्या कानावरती काय झाली, ही तक्रार आली. हू हॅजंट रिसिव्ड हिज वेजेस फॉर ओव्हर ए मंथ. आणि त्या मुलाला, त्या झाडूवाल्या मुलाला 1 महिना झाला तरी त्याचा रोजचा पगार मिळालेला नाही, असं त्यांनी काय केलं, त्यांना सांगून टाकलं. शॉकिंग, रिमार्क्ड मिसेस भूषण. आणि सौ भूषण यांनी काय केलं, सेरा मारला. म्हणजे त्या सेरा मारणे याचा अर्थ त्या म्हणाल्या, हे सगळं धक्कादायक आहे. शॉकिंग आहे म्हणजे कसं, धक्कादायक आहे. इफ दे कांट पे दी स्वीपर बॉय दे मस्ट बी इन ए बॅड वे. म्हणजे पिंपळनगरची जी बँक आहे ती झाडूवाल्या मुलाचा पगार जर देत नसेल तर त्यांची अवस्था बिकट आहे किंवा वाईट आहे. अर्थातच बँक काय झालेली आहे, मोडकळीस आलेली आहे, असा त्याचा अर्थ होतो. नन ऑफ दी अदर्स कुड बी गेटिंग पेड आयदर. मग झाडूवाल्या मुलाचा ते पगार देत नसतील तर त्या बँकेमध्ये असणारे जे इतर लोक आहेत त्या इतर लोकांचा पगारसुद्धा त्यांना मिळत नसणार. सी लेफ्ट मिसेस श्रीवास्तव ॲट दी टॅमरिन ट्री. त्यांनी सौ श्रीवास्तव यांना तिथंच चिंचेच्या झाडाखाली सोडलं. अँड वेंट इन सर्च ऑफ हर हजबंड. आणि आपल्या पतीच्या शोधार्थ त्या निघाल्या. हू वॉज सिटिंग इन फ्रंट ऑफ कमल किशोर्स फोटोग्राफी शॉप टॉकिंग विथ दी ऑनर. आता सौ भूषण यांचे जे पती आहेत, मिस्टर भूषण म्हणजे श्रीयुत भूषण, हे एका फोटोग्राफीच्या दुकानासमोर, त्या फोटोग्राफी दुकानाचे जे मालक आहेत कमल किशोर, त्यांच्याबरोबर बोलत होते. सो देअर यू आर, क्राईड मिसेस भूषण. आणि सौ भूषण ओरडल्या, तर मग तुम्ही तेथे आहात. आय हॅव बीन लुकिंग फॉर यू फॉर ऑलमोस्ट ॲन अवर. 1 तास झालं मी तुमचा शोध घेत आलेली आहे. वेअर डिड यू डिसॅपियर. तुम्ही कुठं अदृश्य झालेला होता. नो वेअर रिप्लायड मिस्टर भूषण. आणि मग श्रीयुत भूषण यांनी उत्तर दिलं, कुठंही नाही. हॅड यू रिमेन स्टेशनरी इन वन शॉप. म्हणजे तू एका कापडाच्या दुकानामध्ये स्थिर असतेस का. आय माईट हॅव फाउंड यू. आणि तसं जर असतं, म्हणजे एका कापडाच्या दुकानामध्ये तू स्थिर असतेस असं जर असतं तर मग मी तुला शोधू शकलो असतो, मी तुझ्याकडं आलो असतो, असे ते म्हणाले. बट यू ग्रो फ्रॉम वन शॉप टू अनादर. परंतु तू एका दुकानातून दुसऱ्या दुकानामध्ये जातेस. लाईक ए बी इन ए फ्लावर गार्डन. म्हणजे एका बागेतील जी मधमाशी असते ती मधमाशी जशी एका फुलावरून दुसऱ्या फुलावर भिरभिरीत असते, जात असते, तसं तू एका कापडाच्या दुकानातून दुसऱ्या कापडाच्या दुकानात, नंतर तिसऱ्या कापडाच्या दुकानात अशी जात असतेस. आणि मग मी तुझा शोध कुठे घेऊ, असं ते म्हणाले. डोंट स्टार्ट ग्रम्बलिंग, दी हीट इज ट्राईंग इनर.
म्हणजे आता तुम्ही कुरबुर करायचं थांबा, अगोदरच उष्मा काय होत आहे तर जास्त होत आहे. आय डोंट नो व्हॉट्स हॅपनिंग टू पीपळनगर, म्हणजे मला कळतच नाही की पीपळनगरमध्ये काय काय घडत आहे. इवन दी बँक्स अबाउट टू गो बँकरप्ट, बँकसुद्धा दिवाळखोरीत निघत आहे. व्हॉट्स दॅट सेड कमल किशोर, आणि हे ऐकून कमल किशोर म्हणाले हे काय. सिटिंग अप सडनली विच बँक, म्हणजे जागेवरून उठत ते अचानक म्हणाले कोणती बँक, कोणती बँक बँकरप्ट होत आहे, म्हणजे दिवाळखोरीत निघत आहे. फाय दी पीपळनगर बँक ऑफकोर्स, म्हणजे अर्थातच पीपळनगरची बँक. आय हिअर दे हॅव स्टॉप्ड पेईंग एम्प्लॉईज, म्हणजे मी असं ऐकलेलं आहे की त्याने आता नोकरांचा पगार देणं थांबवलेलं आहे. डोंट टेल मी यू हॅव अँड अकाउंट देअर मिस्टर किशोर, आणि श्रीयुत किशोर आता तुम्ही मला सांगू नका की तुमचंसुद्धा खातं त्या बँकेमध्ये आहे असं मला सांगू नका. नो बट माय नेईबर हॅज, आणि मग कमल किशोर म्हणाले माझं खातं त्या बँकेमध्ये नाही, परंतु माझ्या शेजाऱ्याचं मात्र त्या बँकेमध्ये काय आहे, खातं आहे. ही एक्सक्लेम्ड अँड ही कॉल्ड आउट ओव्हर दी लो पार्टिशन टू दी कीपर ऑफ दी बार्बर शॉप नेक्स्ट डोअर दीपचंद, असं ते म्हणाले. आणि तो जो केशकर्तनकार आहे त्यांच्यामध्ये एक कमी उंचीचं पार्टिशन होतं, आणि त्या पार्टिशनवरून त्यांनी काय केलं तर त्या कर्तनालयाचा जो मालक होता दीपचंद त्याला हाक मारली. दीपचंद हॅव यू हर्ड दी लेटेस्ट, दीपचंद अलीकडची ताजी बातमी तू ऐकलेली आहेस का. दी पीपळनगर बँक इज अबाउट टू कोलॅप्स, म्हणजे पीपळनगरची पतपेढी ही मोडीत निघण्याच्या बेतात आहे. यू वूड बेटर गेट युअर मनी आउट ॲज सून ॲज यू कॅन, तुला शक्य तेवढ्या लवकर तुझे पैसे तिथून काढून घ्यायला हवे, असं कमल किशोर काय झाले दीपचंदला आपल्या शेजाऱ्याला म्हणाले. दीपचंद हू वॉज कटिंग दी हेअर ऑफ अन एल्डरली जंटलमॅन, आणि दीपचंद हा एका वृद्ध सभ्यग्रस्ताचे केस कापत असतो. वॉज स्टार्टल्ड, आणि तो अचानक काय झाला दीपचंदला धक्का बसला. दॅट हिज हँड शूक, आणि अचानक धक्का बसल्यामुळं त्याचा हात काय झाला थरथरला, हात हल्ला. अँड निक्ड हिज कस्टमर्स राईट एअर, आणि हात हल्ल्यामुळं तो जो ग्राहक होता त्याच्याकडं त्याच्या उजव्या कानाजवळ काय झालं किंचितसं कापलं गेलं. निक्ड हिज कस्टमर्स राईट इयर, म्हणजे उजव्या कानाला कापलं गेलं. दी कस्टमर एल्ड विथ पेईन अँड डिस्ट्रेस, पेईन बिकॉज ऑफ दी कट अँड डिस्ट्रेस बिकॉज ऑफ दी ऑफुल न्यूज, आणि मग तो जो ग्राहक होता तो वेदनेनं आणि दुःखानं काय झाला ओरडला. वेदना कशामुळं झाल्या तर पेईन बिकॉज ऑफ दी कट, म्हणजे उजवा कान किंचितसा कापला गेल्यामुळं वेदना झाल्या. अँड डिस्ट्रेस बिकॉज ऑफ दी ऑफुल न्यूज ही हॅड जस्ट हर्ड, आणि दुःख कशामुळं झालं त्याला तर त्यानं जी धक्कादायक बातमी ऐकलेली होती त्या बातमीमुळं काय झालं तर त्याला दुःख झालं. विथ वन साईड ऑफ हिज नेक स्टील अनसेवन, त्या ग्राहकाच्या एका गालावरची दाढी तशीच होती, म्हणजे ती दाढी केली गेलेली नव्हती, अनसेवन होती. ही स्पेड अक्रॉस दी रोड टू दी जनरल मर्चंट स्टोअर, आणि तो तसाच वेगानं रस्त्याच्या पलीकडे एक वस्तू भांडार होतं त्या वस्तू भांडाराकडे तो काय झाला वेगानं पळत गेला. हेअर देर वॉज अ टेलिफोन, आणि तिथं एक दूरध्वनी होता. ही डायल्ड सेट गोविंदराम्स नंबर, त्यानं सरळ गोविंदराम यांचा नंबर काय केला डायल्ड केला, म्हणजे गोविंदराम यांना सरळ नंबर लावला. दी सेट वॉज नॉट ॲट होम, आणि मग त्याला असं कळालं की सेट घरामध्ये नव्हते. वेअर वॉज ही देन, त्यानं विचार केला की मग हे सेट कुठं होते. दी सेट वॉज हायडिंग इन काश्मीर, म्हणजे सेट काश्मीरमध्ये लपलेले होते. कुठे लपलेले होते काश्मीरमध्ये लपलेले होते. ओ वॉज दॅट सो,
आणि मग सेठ काश्मीरमध्ये लपलेले होते असं जेव्हा त्याला कळालं, त्या वृद्ध ग्रहस्थाच्या लक्षात आलं, तेव्हा तो म्हणाला, असं आहे का? ओ वॉज दॅट सो? अरे मग असं आहे का? दी एल्डरली जेंटलमॅन डिड नॉट बिलीव्ह इट. त्या वृद्ध सभ्यग्रस्ताचा विश्वासच बसला नाही. ही हरीड बॅक टू दी बार्बर शॉप. पुन्हा तो लगबगीनं काय झाला, त्या केश कर्तनकाराच्या दुकानामध्ये आला अँड टोल्ड दीपचंद. आणि दीपचंद यांना म्हणाला, दी बर्ड हॅज फ्लोन, म्हणजे पक्षी उडून गेलेला आहे. अर्थातच सेठ गोविंदराम यांनी पलायन केलेलं आहे. सेठ गोविंदराम हॅज लेफ्ट दी टाउन. सेठ गोविंदराम यांनी आता नगर सोडलेलं आहे. डेफिनेटली इट मीन्स ए कोलॅप्स. आणि सेठ गोविंदराम यांनी नगर सोडलेलं आहे याचा अर्थ बँक निश्चितपणे काय झालेली आहे, बुडीत निघालेली आहे. अँड देन ही डॅशड आउट ऑफ दी शॉप. आणि नंतर तो त्या केशकर्तनालयामधून काय झाला, लगबगीनं बाहेर पडला. मेकिंग ए बिलाईन फॉर हिज ऑफिस अँड चेकबुक. सरळ तो आपल्या कार्यालयामध्ये धनादेश घेण्यासाठी सरळ आपल्या कार्यालयामध्ये तो वृद्ध मनुष्य निघून गेला. दी न्यूज स्प्रेड थ्रू दी बाजार विथ रॅपिडिटी ऑफ फॉरेस्ट फायर. आणि ही बातमी काय झाली, बाजारामध्ये जसं जंगलाला वणवा लागावा आणि तो वणवा क्षणार्धात जसा जंगलामध्ये सर्वत्र पसरतो, तशी ही बातमी बाजारामध्ये काय झाली, सर्वत्र पसरली गेली. फ्रॉम दी जनरल मर्चंट्स इट ट्रॅव्हल्ड टू दी शॉप. म्हणजे सामान्य दुकानदारांकडून ती काय झाली तर इतर दुकानामध्ये पसरली. सर्क्युलेटेड अमांगस दी कस्टमर्स. त्यानंतर दुकानामध्ये जे ग्राहक असतात त्या ग्राहकांच्यामध्ये ही बातमी पसरली. अँड देन स्प्रेड विथ देम इन व्हेरियस डायरेक्शन्स. आणि एकदा त्या ग्राहकांच्या मध्ये ही बातमी पसरल्यानंतर ती विविध दिशेंना काय झाली तर ॲटोमॅटिक पसरली गेली. टू दी बिटल सेलर. पान विक्रेत्याकडं ही बातमी गेली. दी टेलर शिंप्याकडे गेली. दी फ्री व्हेंडर, जे फिरते विक्रेते असतात त्यांच्याकडे ही बातमी गेली. दी ज्वेलर म्हणजे सोनाराकडे ही बातमी गेली. दी बेगर सिटिंग ऑन दी पेमेंट. एवढंच नव्हे तर पदपथावरती बसलेल्या भिकाऱ्यापर्यंत काय झाली तर पिंपळनगरची बँक ही मोडीत निघालेली आहे ही बातमी जाऊन पोचली. ओल्ड गणपत दी बेगर हॅड ए क्रुकिड लेग. आणि तो जो भिकारी होता त्याचं नाव गणपत, तो वृद्ध होता आणि त्याचा एक पाय काय होता, वाकडा होता. ही हॅड बीन स्कॉटिंग ऑन दी पेमेंट फॉर इयर्स. आणि तो पदपथावरती वर्षानुवर्ष काय करायचा, ठिया मारून बसायचा. स्कॉटिंग असं म्हटलेलं आहे. स्कॉटिंग याचा अर्थ ऑक्युपाईंग, म्हणजे त्या पदपथावरती तो जागा व्यापून बसायचा म्हणजे ठिया मारून बसायचा, एक ठिकाणी हलायचं नाही. कारण त्याचा एक पाय काय होता, क्रुकिड होता. क्रुकिड याचा अर्थ वाकडा होता, त्याला चालता येत नव्हतं. कॉलिंग फॉर आल्म्स. आणि तिथं तो काय करायचा तर भिक्षा मागायचा. इन दी इव्हिनिंग समवन वूड कम विथ ए बॅरो. आणि सायंकाळी कोणतरी हातगाडी घेऊन तिथं यायचं. अँड टेक हिम अवे. आणि त्याला घेऊन दूर निघून जायचं. ही हॅड नेव्हर बीन नोन टू वॉक. चालायचं कसं हे त्याला कधीही माहिती नव्हतं. बट नाऊ ऑन लर्निंग दॅट दी बँक वॉज अबाउट टू कोलॅप्स. परंतु आता त्या गणपतला बँक मोडीत निघाले हे जेव्हा समजलं तेव्हा गणपत ॲस्टॉनिश्ड एव्हरीवन. तेव्हा गणपतनं काय केलं तर सर्वांना गोंधळून टाकलं, सर्वांना आश्चर्यचकित करून सोडलं. लिपिंग टू हिज फीट अँड ॲक्च्युली रनिंग ॲट दी स्टॉप स्पीड इन दी डायरेक्शन ऑफ दी बँक. गणपतनं काय केलं तर लिपिंग टू हिज फीट, तर उडी मारून तो सरळ पायावरती उभा राहिला आणि त्या बँकेच्या दिशेनं तो सर्वात जास्त वेगानं पळत सुटला. इट सून बिकेम नोन. आणि लवकरच असं माहिती झालं दॅट ही हॅड 1,000 रुपीज इन दी सेविंग्स. म्हणजे बचत खात्यामध्ये त्याचे 1,000 रुपये बचत केलेले होते असं लोकांना कळालं. Men stood in groups at street corners discussing the situation.
आणि मग या बँकेची जी वस्तुस्थिती आहे त्या वस्तुस्थितीवरती चर्चा करत लोक रस्त्याच्या कोपऱ्यावरती उभा होते. पिंपळनगर सेल्डम हॅड ए क्रायसिस. आणि पिंपळनगरमध्ये काय व्हायचं तर क्वचितच असे पेच प्रसंग यायचे, असे बाके प्रसंग यायचे. सेल्डम ऑर नेवर हॅड फ्लड्स. कधीही पूर यायचे नाहीत. अर्थक्वेक्स भूकंप व्हायचा नाही. ऑर ड्रॉट किंवा दुष्काळ पडायचा नाही. अँड दी इमिनंट क्रॅश ऑफ दी पिंपळनगर बँक. आणि पिंपळनगर जी बँक आहे त्याचं काय झालेलं आहे तर ती मोडीत निघालेली आहे. सेट एव्हरीवन टॉकिंग. आणि यावर सगळेजण काय करत होते, बोलत होते. अँड स्पेक्युलेटिंग म्हणजे चर्चा करत होते. अँड रशिंग अबाउट इन ए फ्रेंजी. आणि प्रत्येकजण प्रक्षुब्ध होऊन खवळून इकडून तिकडं काय करत होते, फिरत होते. सम बोस्टेड ऑफ देअर फार सायटेडनेस. काही जण तर त्यांच्या दूरदृष्टीपणासाठी बढाया मारत होते. कॉंग्रॅच्युलेटिंग देमसेल्व्स ऑन हॅव्हिंग ऑलरेडी टेकन आउट देअर मनी. अगोदरच आम्ही पैसे काढून घेतलेले होते, यामुळं ते स्वतःचेच अभिनंदन करत होते. ऑर ऑन नेवर हॅव्हिंग पुट एनी अदर्स. आणि नेवर हॅव्हिंग पुट एनी इन अदर्स स्पेक्युलेटेड ऑन दी रिझन्स फॉर दी क्रॅश. आणि कधीही आम्ही या बँकेमध्ये पैसेच ठेवलेले नव्हते असे काही जण होते. ते काय करत होते, स्पेक्युलेटेड ऑन दी रिझन्स फॉर दी क्रॅश. म्हणजे बँक मोडीत निघण्याची जी कारणं आहेत त्या कारणावरती ज्यांनी बँकेमध्ये पैसेच ठेवलेले नव्हते ते लोकसुद्धा काय करत होते, चर्चा करत होते. पुटिंग इट ऑल डाऊन टू ॲक्सेस इंडल्ज्ड इन बाय सेठ गोविंदराम. तर काय म्हटलेलं आहे पहा, ऑदर स्पेक्युलेटेड ऑन दी रिझन्स फॉर दी क्रॅश. म्हणजे इतर लोक होते ते पतपेढी म्हणजे मोडीत निघाले या कारणासाठी ते काय करत होते, चर्चा करत होते. पुटिंग इट ऑल डाऊन टू एक्सेस इंडल्ज्ड इन बाय सेठ गोविंदराम. आणि मग गोविंदराम यांनीच काय केलेलं असावं, त्याच्यामध्ये हस्तक्षेप केलेला असावा, हे याबद्दल ते चर्चा करत होते. दी सेठ हॅड फ्लेड दी स्टेट सेड वन. त्या गर्दीपैकी एक जण म्हणाला, सेठनी काय केलेलं आहे तर सेठ हे राज्य सोडून पळून गेलेले होते. हॅड फ्लेड. ही हॅड फ्लेड दी कंट्री. सेड अनादर. दुसरा म्हणाला ते देश सोडूनच पळून गेलेले होते. ही वॉज हायडिंग इन दी पिंपळनगर सेट थर्ड. तिसरा त्या गर्दीतील म्हणाला की ते पिंपळनगरमध्येच लपून बसलेले होते. ही हॅड